सिनेमाचे दिवस. हल्ली मी नुसता लेखक नाही, चित्रपट कथा लेखक सुद्धा आहे बरं का. मी लिहिलेला चित्रपट केव्हा तरी चित्रपटगृहात झळकतो. लेखक म्हणून सन्मानपूर्वक बोलवणं येतं. काही वेळेला त्या चित्रपटाशी माझा काही संबंध नसतोही, पण तरी सुद्धा धंद्यातला माणूस म्हणून निमंत्रण येतं. बाल्कनीत या व्यवसायातील प्रतिष्ठित मंडळी बसलेली असतात. नटनट्या असतात. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत मध्यंतरात एखादं शीतपेय पिऊन तो चित्रपट पाहतो आणि मग लोकांच्या गर्दीतून वाट काढत काढत मी बाहेर पडतो. आता नटनट्यांइतके लेखकाला कोणी ओळखत नाही हो, पण तरीही ओळखणारी मंडळी भेटतात, कुतूहलानं पाहतात. एखाद्या वेळी त्यांच्या मुद्रेवर कौतुकाचा भावही असतो आणि ते पाहता पाहता माझं मन एकदम मागं जातं. लहानपणचे दिवस आठवतात आणि अनेक गमतीदार आठवणींचे मोहोळ मनाला लागते. माझं माझं मलाच खूप हसू येऊ लागतं. विद्यार्थी दशेतील दिवस म्हणजे खरे सिनेमाचे दिवस. पंढरपूरला आम्ही शाळेत शिकत होतो ना, तेव्हा अभ्यासापेक्षा सिनेमाचं आकर्षण फार. चित्रपटगृह, चित्रमंदिर असले सुसंस्कृत भारदस्त शब्द त्या काळी नव्हतेच. थिएटर हा एकच सुटसुटीत शब्द. अकबर आणि न्यू अकबर अशी निधर्मी नावं असलेली 2 थिएटर्स त्यावेळी गावात होती. बाहेरच्या शोकेसमध्ये नवीन सिनेमाची चित्र लागायची. आम्ही पोरं ती तासन तास पाहत उभं राहायचो आणि काही नट्यांची चित्र इतकी छान असायची. त्यावेळचा शब्द काय होता माहितीये का? हाय क्लास. तर काही नट्यांची चित्र इतकी छान असायची की हा सिनेमा पाहायलाच पाहिजे असं फार फार वाटायचं. अर्थात प्रत्येक सिनेमा हा पाहण्यासारखा असतोच असं माझं त्यावेळी प्रामाणिक मत होतं. पण घरातील वडील मंडळींचा याबाबतीत मतभेद असल्यामुळे अधिकृतपणे एखादाच सिनेमा पाहायचा आणि बाकीचे चोरून पाहायचे, पण पाहायचे आणि बॅकलॉग भरून काढायचा. पण त्यासाठी बरीच धडपड करावी लागायची बरं का. घरातली किंवा नातेवाईकांच्या घरची रद्दी पळवून ती एखाद्या दयाळू दुकानदाराला गुपचूप विकायची. सिनेमा पाहण्यासाठी असं भांडवल उभं करायचं. कधी कधी आत जायच्या दाराशी दबा धरून उभं राहायचं आणि डोअर कीपरची नजर चुकवून सरळ आत घुसायचं. असा गनिमी कावाही मी कधी कधी लढवलाय. रात्रीच्या खेळाला मध्यंतराच्या नंतर आत सोडताना पुन्हा पास बघत नसत. आता त्याचा फायदा घेणं ही तर क्रमप्राप्तच गोष्ट होती. अर्धम त्यजती पंडिताः अर्धेन कुरुते कार्यम असे सुभाषित तोंडात घोळवीत आम्ही शहाजोगपणे आत जात असू. नाही, पण खरी मजा यायची ना ती रविवारी. त्यावेळी रविवारी दुपारी 3 वाजता जादा खेळ असे. एकतर दुपारचा सिनेमा, घरी खेळण्याची घातपात व्हायची अजिबात शक्यता नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जादा खेळाला शेवटचा दर 1 आणा असायचा. एकदम निम्मा दर. म्हणजे एरवी 2 आणे, 3 आणे, 4 आणे अशी विभागणी होती. 4 आण्यात वर माडीवर खुर्च्या होत्या. तिथे जी मंडळी बसत ना त्यांचा मला नेहमीच हेवा वाटायचा. तेची पुरुष भाग्याचे अशा दृष्टीने मी त्यांच्याकडे पाहत राही. एकदा चोरून आणलेल्या पैशातून पहिल्यांदाच 4 आण्याचं तिकीट काढलं आणि वर खुर्चीत बसून सिनेमा पाहिला. अगदी धन्य धन्य वाटलं बरं का. पण रविवारचा 1 आण्यातला सिनेमा म्हणजे खराखुरा जनता शो. या खेळाला शाळकरी मुले आणि रसिक गावकरी मंडळी मोठ्या अगत्याने हजेरी लावत. हे जिकडे तिकडे आनंदच आनंद असे. वातावरण कसं चैतन्याने उत्साहानं भरलेलं असायचं. 1 आण्यात बाकड्यावरची जागा. या पीठात रसिकांची गर्दी अमाप. कधी कधी ती पडद्यापर्यंत जाई, पण मंडळी समाधानी असत. शेवटची घंटा वाजली की थिएटरात अंधार होई आणि पडद्यावर पहिलीच पाटी येई, शांत रहा. एका लठ्ठ ढेरपोट्या बाईचं चित्र समोर दिसू लागे आणि त्या चित्राखाली ही शांत रहाची सूचना. प्रेक्षकांनी शांत राहावे म्हणून लठ्ठ ढेरपोट्या बाईची योजना का केली होती हे मला अजूनही समजलेले नाहीये. कदाचित अशा बाईला पाहिल्यावर लोक आपोआपच बिचकून गप्प राहतील असा मॅनेजरचा कयास असावा. पण ही पहिली पार्टी आली रे आली की सबंध थिएटरमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होई. सगळे एका सुरात ती पाटी वाचत आणि एकच घनगंभीर आवाज सगळीकडे उमटे, शांत रहा. आणि मग दुसरी पाटी यायची. मुलांच्या आयानं मुले बाहेर नेऊन समजावा. ही पाटी सुद्धा फार मार्मिक होती बरं का.
प्रत्येक सिनेमाला मुलांच्या आया आलेल्या असणारच आणि त्या मुलं घेऊनच आलेल्या असणार याबद्दल मॅनेजर साहेबांची खात्री असावी. ही मुले ऐनवेळी रडणार आणि रसभंग करणार म्हणून ती पाटी. मग काही जाहिराती यायच्या आणि नंतर खरा चित्रपट सुरू व्हायचा. त्याचे सेन्सॉरचे सर्टिफिकेट असलेले नुसते चित्र दिसायला लागलं की पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. मग हळूहळू चित्रपट सुरू व्हायचा. पूर्वी मुके चित्रपट होते त्यावेळी पडद्याच्या बाहेर जवळच पेटीवाला आणि तबलजी असे दोन स्थानिक कलावंत सिनेमाच्या वेळेला तिथे बसलेले असायचे. सिनेमात लढाई, हाणामारी, पाठला, घोडदौड असे प्रसंग आले की ते तबला पेटी वाजवीत. तबलजी जोरात तबला बडवत राहायचा आणि पेटीवालाही भराभर पट्ट्या दाबून घामाघूम व्हायचा. नाही पण कसं आहे, आमच्या सिनेमा पाहण्याच्या काळात हे दोन पडद्याबाहेरचे कलावंत अदृश्य झाले होते. त्यांची जागा बोलपटाने घेतली होती. त्यामुळे हे दोन थोर इसम पाहण्याची माझी संधी हुकलीच बरं काय. बोलपटात ऐतिहासिक आणि स्टंट हे दोन प्रकार खरे आवडीचे. वाडिया, रणजीत, मोहन या कंपन्यांचे चित्रपट गाजायचे. त्यावेळी नायक नायिका म्हणजे फिअरलेस नादिया, सरदार मनसूर, जॉन कावस. हे महत्वाचं आहे की गावातील अनेक मंडळी या माणसाचा उच्चार जॉन कासव असाही करत. असो, आणि सायाणी हा आमचा आवडता खलनायक. अर्थात हा शब्द नंतर ठाऊक झाला. त्यावेळी नायक याला प्रतिशब्द म्हणजे काम करणार, नायिका म्हणजे काम करणारची बाई किंवा नटी आणि खलनायक म्हणजे कपटी. रात्री बंद दुकानाच्या फळीवर गल्लीतली पोरटोरं जमली ना की एखादा वडील मुलगा सिनेमाची गोष्ट सांगायचा, अगदी हावभाव करून, आणि आम्ही सुद्धा थरारलेल्या मनाने ते ऐकत राहायचो. मनगटाने नाकातला शेंबूड पुशीत पुशीत तो सांगू लागे, आणि मग काय होतं, काम करणार आणि नटी यांचं प्रेम चाललेलं असतं. काम करणारा प्रेम करून असा जातो की कपटी तिथे येतोय. तो काम करणाऱ्याच्या बायकोचा हात धरतो आणि वडत 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 त्याला न्यायला लागतो. ती वरडती, लगेच काम करणार पुन्हा येतो. मग काय महाराजा, काम करणार आणि कपटी दोघांची लय छन्ना छन्नी होती. दोघं बी लांब कड्या पत्रू पळून जातात. काम करणार कपटीला मुंडीवरच कुसतो, एकदम उचलून ओशीच. या आईला शेवटाला कपटी कड्यावरून पडून खलास. हे अशी फरमास गोष्ट चालायची. अरुण टॉकीज या नावाची आणखी एक जागा थिएटर या शब्दावर हक्क सांगणारी होती. आजही आहे. हे मूळचं नाटकाचं थिएटर. त्यामुळे तिथं बसायची व्यवस्था आणखीनच अद्भुत होती. सगळ्यात शेवटची जागा म्हणजे पिठातली. तो अक्षरशः खड्डाच होता. या खड्ड्यात वाळू टाकलेली असायची. सिनेमा नावाचा प्रकार या वाळूत बसून बघायचा. काही वेळेला या वाळूतही जनतेची फार गर्दी व्हायची हो. मग काही रसिक पडदा असलेल्या स्टेजवर चढायचे. तिथे आडवे होऊन हाताने डोक्याला आधार देऊन सिनेमा बघायचे. वाळूत गर्दी असली की पाय अघोडून येत, मांड्या दुखत. एका वडीलधाऱ्या रसिकानं त्याच्यावर आम्हाला एक झकास युक्ती सुचवली होती. काय नाही, जरा लवकर यायचं, पान खाऊन आत येऊन बसायचं. तोंडातली गोळी इकडे एकदा टाकायची, तिथे एकदा टाकायची. कोण बसते जवळ, मग एकदम फर्स्ट क्लास काम. बरं, एखादा बसायला लागला तर थुंकलंय असं म्हणून त्याला सांगायचं. कोणी बसत नाही. आणि मग आपण आरामशीर पाय पसरून बसायचं. काय आम्ही पोरटोरच काय, सगळी जनता स्टंट सिनेमाची शौकीन. हिंद केसरी, बंबईवाली, तोफ का गोल, भूत बंगला, जादुई कंगन असले उत्तम उत्तम चित्रपट यायचे. असले चित्रपट एकदम पापीलवार बरं का. असल्या चित्रपटात काही विलक्षण चमत्कार असायचे. काम करणार मारामारी करता करता एकदम जमिनीवर उड्डाण घ्यायचा की वर गॅलरीत नाहीतर गच्चीवर जाऊन उभा राहायचा. तिथून पाठलाग करणाऱ्या पळपुट्या शिपायांना वाकुल्या दाखवायचा आणि ओरडायचं, हे इधर आओ. शिपाई धडपडत वर गेली की पुन्हा उडी मारून खाली जमिनीवर. टाळ्यांचा कडकडाट. वरचा मनुष्य पाय मोडून घेऊन का होईना पण गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली येईल असो, पण खालचा माणूस टॉय करून एकदम वर कसा जातो हे मात्र मला कधीच कळलं नाही. आमच्या गल्लीत दत्तू ढोबळे नावाचा एक थोराड पोरगा होता. सिनेमाच्या विषयात त्याचा अधिकार फार मोठा. याला एकदा मी शंका विचारली, दत्तू, हे खालून वर कसं जातात? दत्तू गंभीर चेहरा करून म्हणाला,
त्याचे काय, काम करण्याच्या पायात स्प्रिंगचे बूट असतात. स्प्रिंगचे बूट, हा, असं वरनं पायानं दाब दिला की माणूस असा आज्यात उडतो आणि वर जातो. आपल्याला असे स्प्रिंगचे बूट मिळावेत आणि आपणही अशीच आज्यात उडी मारून कुठल्या तरी इमारतीवर टणकन जाऊन बसावं, असं त्यावेळी मला फार फार वाटायचे. ते स्प्रिंगचे बूट पुढेही मला कधीच मिळाले नाहीत. पुढे एकदा चित्रपट व्यवसायातल्या एका तंत्रज्ञाला हे कोडं विचारलं, तेव्हा तो हसला आणि म्हणाला, अरे अगदी सोपं असतं ते. वरनं उडी खाली मारायची, तो सीन पहिल्यांदा घ्यायचा. तीच फिल्म उलटी करून पुन्हा फिरवली की झालं. खालचा माणूस एकदम वर गेलेला दिसतो, आहे काय त्यात? हा, याच्यावरून सहज आठवण झाली. साध्या प्रसंगाची फिल्म नुसती उलटी करून फिरवली की हा चमत्कार दिसतो. हो, पण त्यामुळेच एकदा काय गंमत झाली ठाऊक आहे का? मंत्रतंत्र चमत्कारांनी गच्च भरलेल्या एका पौराणिक सिनेमाचं चित्रीकरण चालू होतं. नाथ पंथातले दोन बैरागी मंत्राने एकमेकांशी लढाई करतात, असा सीन. एक बैरागी दुसऱ्याला म्हणाला, माझ्याजवळ अशी सिद्धी आहे, तू बघच. झाडावरचं फळ मी मंत्र सामर्थ्यानं इथं खाली आणतो. असं दाखव. पहिल्या बैराग्याने मंत्र म्हणून हाताने इशारा केला. त्याबरोबर झाडावरचं फळ देठापासून तुटलं आणि गोसावी बुवांच्या जवळ येऊन पडलं. दुसरा बैरागी म्हणाला, नाही नाही, ते ठीक आहे, पण हे खाली पडलेलं फळ पुन्हा देठाला चिकटवून दाखव, नाही तर मी दाखवतो. दाखव बघू. दुसऱ्या बैराग्याने मंत्र पुटपुटले, मग हात पुढे केला आणि त्याबरोबर ते फळ आपोआप उठलं आणि झाडावर गेलं आणि देठाला चिकटलं. आता हे दृश्य घेणं फारसं काही अवघड नव्हतं. पहिला फळ पडण्याचा सीन घेतला आणि तो सीन उलटा केला. त्याबरोबर ते फळ परत जागेवर गेलेलं आपोआप दिसू लागलं. दिग्दर्शकाची अशी अपेक्षा होती की या सीनला टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र थिएटरात प्रचंड हाशाहू लागला. ही काय भानगड आहे, म्हणून त्याने तो सीन स्वतः नीट बघितला आणि कपाळावर हात मारून घेतला. गंमत काय झाली होती, चित्रीकरणाच्या वेळी त्या झाडाखाली एक गाय घास सगळत उभी होती. कुणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हतं. फळ झाडावरून खाली पडलं, त्याचवेळी गायीनं शेण टाकलं. प्रसंगाचं चित्रीकरण झालं आणि काढलेली फिल्म उलटी फिरवली. नाही, चमत्कार बरोबर जमला होता. एकच घोटाळा झाला होता. ते फळ जमिनीवरून उठून वर देठाला लटकायचं, त्याचवेळी ते शेणही उठायचं आणि वेगाने वर येऊन गायीच्या पोटात गडप व्हायचं.